नमस्कार, मी आहे श्रद्धा. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला. हा माझ्या पद्धतीचा मी दाखवत आहे. एकदा नक्की करून बघा. एक कोळंबी साफ स्वच्छ करून घेतली आहे. त्याला लागणार आहेत 2 कांदे, 1 टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे मी. हे सगळं बारीक कापून घेतलेलं आहे. तर कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये लसूण चेचून टाकायचं आहे. लसूण व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यानंतर कांदा फोडणीला टाकायचा. मग कांदा व्यवस्थित लाल परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटोसुद्धा बारीक व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो बारीक चिरायचा म्हणजे लवकर परतला जातो, ते नरम लवकर होतो. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलेला की मसाला एकदम सुरेख होतो. एकदा नक्कीच करून बघा. व्यवस्थित कांदा भाजून घेतलेला आहे इथे मी. आणि आता टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो व्यवस्थित नरम परतवून घ्यायचा, कारण ह्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीवरच हा कोळंबीचा बेस तयार होतो. त्यामुळे जेवढं चांगलं भाजाल तेवढं ती सुंदर आणि अप्रतिम लागते. व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मी. तर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट यासाठी टाकायची की कोळंबीचा उग्रास जो वास आहे तो निघून जातो व टेस्टसुद्धा एकदम सुक्का चिकन करतो तशी लागते. व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. हळदसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट टाकायचं. मी ते 1 ते 1.5 चम्मच टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण कोळंबी जरा थोडी तिखटसरच हवी, कारण कोळंबी ही जरा गोडसर होते. त्यामुळे जरा आंबट गोड अशी चव लागते मसाला व्यवस्थित टाकल्यावर. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी एव्हरेस्टचा जो चिकन मसाला घेतला आहे तो 1 चम्मच टाकत आहे. चिकन मसाला ऑप्शनल आहे. तुम्हाला ज्या ब्रँडचा हवा असेल त्या ब्रँडचा तुम्ही टाकू शकता. पण चिकन मसाला मी रेफर करेन की टाका. त्यामुळे खूप मस्त भन्नाट चव लागते. त्यानंतर कोळंबी टाकत आहे. सगळी कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व ती आता त्या मसाल्यामध्ये टाकत आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. त्या कोळंबीला पूर्ण तो मसाला लागला पाहिजे. आणि आपण ह्यामध्ये पाणी टाकत नाही आहोत, वाफेवरच शिजवून घेत आहोत. पाणी टाकल्याने काय होतं की कोळंबीची चव आहे ती कमी होते. त्यामुळे त्या कोळंबीला जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच ती कोळंबी शिजवून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित परतायचं मीठ टाकून. मीठ हे सगळीकडे लागलं पाहिजे. आणि आता झाकण ठेवून त्यावर पाणी टाकायचं. बारीक गॅस ठेवून 15 मिनटं मंद आचेवर हा मसाला शिजवून घ्यायचा. कोळंबी व्यवस्थित शिजवून घ्यायची. जास्तीही शिजवायची नाही, नाहीतर ती रबरी होते. एकदा ताट काढून परतून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून 15-10 मिनटं शिजवून घ्यायची व बंद करायच्या 5 मिनटं आधी मी इथे कोकम टाकत आहे. तुम्ही चिंचसुद्धा टाकू शकता, पण कोकम टाकल्याने जो कोळंबीची टेस्ट आहे ती छान लागते. त्याचा आंबटपणा उतरतो. कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं. अशा प्रकारे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.